टरबूज कधीपासून करताय तुम्ही? मी फर्स्ट टाइम लावलेला आहे टरबूज. बरोबर. आणि सगळं मार्गदर्शन ललित पाटील सरांनी दिलं मला. सरासरी आपली साईज आता किती वाटते तुम्हाला? 4 किलो पासून तर 5 किलो वाटतंय मला. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी ललित पाटील टरबूजवाले या कार्यक्रमात मी तुमचं सहर्ष स्वागत करतोय. तर शेतकरी बंधूंनो, आपण आलो आहेत वरुड या गावात, शिरपूर तालुका, जिल्हा धुळे. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण आलो आहेत दीपक गिराशे यांच्या शेतामध्ये. तर नमस्कार दीपक दादा. नमस्कार. तर शेतकरी बंधूंनो, हा प्लॉट आता जवळपास 68 दिवसाचा झाला आहे. तुम्ही बघू शकतात दीपक भाऊंच्या हातामध्ये काय साईज झालेली आहे. तर दीपक भाऊ, टरबूज कधीपासून करताय तुम्ही? मी फर्स्ट टाइम लावलेला आहे टरबूज. बरोबर. आणि सगळं मार्गदर्शन ललित पाटील सरांनी दिलं मला. हा. तर सरासरी जे समजा आता तुम्ही हे पूर्ण जे 60-65 दिवसाचा जो हा प्लॉट झालेला आहे आता आपला, आज त्याची हार्वेस्टिंग पण चालवली. सरासरी आपली साईज आता किती वाटते तुम्हाला? 4 किलो पासून तर 5 किलो वाटतंय मला. बरोबर. कधी 2 किलो पासून ते 5 किलो पर्यंत होते. तर सुरुवातीपासून लागवड पासून तर काढणीपर्यंत जे काही तुम्ही आपलं तंत्रज्ञानाचा वापर केला दीपक भाऊ, तुम्ही पहिल्यांदाच लावलेलं आहे, पण तरी सुद्धा आपल्या भागात काही अजूनही प्लॉट आहेत टरबूजचे किंवा कलिंगडाचे. तर तुम्हाला आपला प्लॉट बघून काय वाटतंय की आपण जे आज हार्वेस्टिंग चालू आहे तर तुम्ही समाधानी आहात का? मी टरबूज लावलेलं आहे दादा. मी फर्स्ट टाइम लावला आणि ललित पाटील सरांनी मला मार्गदर्शन म्हणजे चांगलं सांगितलं आणि त्याच्यामुळे मी समाधान झालो आणि मला उतारा पण रिझल्ट छान दिसतोय. तर शेतकरी बंधूंनो, मला तुम्हाला एकच सांगणं आहे की स्टेप ऑर्गॅनिकाचं जे तंत्रज्ञान आहे हे तुम्हाला कमी खर्चात एकात्मिक नियोजनावर जर तुम्ही याचं जर प्रॉपर नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला एक समाधानकारक वातावरणाच्या हिशोबाने चांगलं उत्पन्न तुम्हाला मिळू शकतं. तर तुम्ही आपलं टरबूजचं ज्यावेळेस आपण नियोजन केलं तर तुम्ही किती आतापर्यंत बुरशीनाशकाचे डोस याला ड्रिप मधनं दिलेले आहेत? तरी 2 दिलेले सर. बरोबर, ठीक आहे. तर शेतकरी बंधूंनो, जवळपास म्हणजे नाही सारखेच आहेत. जे आपण फवारण्या पण आपण पाहिजे तेवढ्या कमी प्रमाणातच घेतलेल्या आहेत. ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेसच आपण याला फवारणी घेतलेली आहे. आणि आत्ताच्या कंडिशनला सुद्धा 65 ते 70 दिवसाच्या दरम्यान मध्ये तुम्ही बघू शकतात फ्रूटची साईज काय झालेली आहे, प्लॉटची कॅनोपी पण टिकून आहे. एवढ्या खराब वातावरणामध्ये फक्त आणि फक्त हे शक्य झालंय स्टेप ऑर्गॅनिकाच्या तंत्रज्ञानामुळे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर कलिंगड आणि खरबूज पिकात जर काही अडचणी येत असतील, जर तुम्हाला याचे एकात्मिक नियोजन करायचं असेल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज टाकू शकतात किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर त्याचे फोटो पाठवू शकतात. तुम्हाला नक्कीच समाधानकारक उत्तर मिळेल. धन्यवाद.